नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर बघा, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची अत्यंत महत्त्वाची सूचना तातडीची आहे की बघा काय काय बोर्डाची सूचना. तर बघा, 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना अति महत्त्वाची सूचना. तर काय आहे सूचना, काय आहे परीक्षेमधील मोठा बदल ते आपण पाहूया. तर बघा, एस.एस.सी. अपडेट. शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE आणि 10वी-12वीच्या परीक्षांना कठोर पावले उचलली आहेत. तर ती काय पावले उचलली आहे ते आपण बघणार आहोत. या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर महत्त्वपूर्ण प्रतिबंध लादण्यात येत आहे, ज्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा वाढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर बघा, यंदाच्या जे काय परीक्षा आहेत ह्या खूपच कडक होणार आहे. त्या कशा कडक होणार आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, मोबाईल वापराबाबत कडक नियम जारी करण्यात आलेला आहे. मंडळाने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की परीक्षा केंद्रावर मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर किंवा त्याची उपस्थिती पूर्णपणे प्रतिबंध आहे. म्हणजे की तुम्हाला मोबाईल सेंटरवर म्हणजे की पहा, तुम्ही जर परीक्षा केंद्रावर जर मोबाईल जर नेला तर तुम्हाला खूप मोठा या ठिकाणी दंडही दिला जाणार आहे. तर बघा, दंड काय आहे, जर कोणत्या विद्यार्थ्याकडे असे उपकरण आढळले तर त्याला 2 वर्षासाठी परीक्षेपासून वंचित करण्यात येईल. म्हणजे की बघा, तुमच्याकडे जर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वॉच असे काही आढळले तर तुम्हाला 2 वर्षासाठी तुम्हाला परीक्षा ही देता येणार नाही. 10वी-12वीची हा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे. तर बघा, हे निर्णय खूप मोठा निर्णय आहे. तर असे काही करायचे नाही परीक्षा केंद्रावर. तांत्रिक सुरक्षा उपाय. परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे बसवण्यात येणार असून सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरविण्याच्या प्रयत्नांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तर बघा, ज्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर काय होणार आहे, तुमच्या एक्झाम सेंटरवर हे CCTV बसवण्यात येणार आहे. तर मागे असे काही नियम लागू नव्हते, पण आता बोर्डाने खूप कडक परीक्षा केलेली आहे. ज्याच्याकरून बघा की काय, तुम्ही जे परीक्षा देणारे जी रूम आहे, क्लास आहे, त्या क्लासमध्येच हे कॅमेरा लावण्यात येणार आहे. आणि तुमचे जे काय शिक्षक आहेत, प्रवेशक आहे, ते इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं असे चक्रा मारत राहणार आहे वर्गामध्ये, जेणेकरून विद्यार्थ्याला कॉपी करता येणार नाही. या उपायांमुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गैरप्रकारांवर निर्बंध. तांत्रिक साधनांचा दुरुपयोग, ब्लूटूथ, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या साधनाचा वापर करून परीक्षेसाठी बाहेर पाठविण्याचे प्रकार आता गंभीरपणे दडपले जाणार आहे. तर बघा, तुम्हाला स्मार्ट वॉच हे असं काही जमणार नाही, कारण खूपच कडक हे करण्यात आलेली आहे परीक्षा. शैक्षणिक क्षेत्रातील विशेषज्ञांचे मत. अग्निहोत्री ग्रुप ऑफ एज्युकेशन सचिन अग्निहोत्री यांनी या नव्या धोरणाचे स्वागत केले असून म्हणले आहे की हे पाऊल शैक्षणिक प्रामाणिकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर बघा, सचिन अग्निहोत्री यांनी या नवीन धोरणाचे स्वागत केलेले आहे. तर बघा, हा नियम जे आहे लागू करण्यात आलेला आहे. तर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कडक नियम आहे. परीक्षा दिनांक आणि महत्त्वाच्या सूचना. 10वी-12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी खालील महत्त्वाच्या सूचनेकडे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तर कोणत्या आहे सूचना तेही आपण पाहणार आहोत. तर बघा, नंबर 1, इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्णपणे बंद ठेवणे. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे तुम्हाला नेता येणार नाही, हे अगोदरही सांगितलेलं आहे.
परीक्षा केंद्रावर कोणतेही तांत्रिक साधन न आणणे, शैक्षणिक पारदर्शकता राखणे, तुम्हाला या नियमांचे पालनही करायचे आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेला हा निर्णय शैक्षणिक सुधारणेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिला जात आहे. विद्यार्थ्यांना या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून त्यांनी अध्ययनावर अधिक लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. तर बघा, तुम्हाला हे अभ्यासच खूप जास्त करावा लागेल. जर तुम्हाला चांगले अंक, चांगले गुण, चांगले टक्के जर परीक्षेमध्ये मिळवायचे असतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कडक नियम जारी करण्यात आलेला आहे. म्हणजे की तुम्ही ऑनलाईन पेपर देताना CCTV कॅमेऱ्यामुळे सर्व जे काय त्यांचा जे स्टाफ आहे, जो काय अधिकारी आहे, हे बघणार आहेत. तुमच्या क्लासवर निगराणी ठेवणार आहे CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून. तर त्यामुळे तुम्हाला हे खूप कडक परीक्षा करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यासावर भर द्यावा लागेल, तरच तुम्ही चांगले अंक प्राप्त करू शकतात. आता बोर्डाने खूपच कडक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर अशामध्ये विद्यार्थ्यांना हे अभ्यास करावाच लागणार आहे. तर ही